परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। भगवान किरण ईश्वर व्यापक और नित्य है। ईश्वर व्यापक असून कसं नित्य तो ईश्वर एक देश में स्थित नहीं किंतु सर्वत्र व्यापक है। जो एक देश में अंगीकार करे तो ज्या वस्तु का देश ते अंत होवे ताका काल से भी अंत होवे है या ते अनित्य होवेगा। ईश्वर अनित्य होईल जर एक दिवशी मानलं तर एकच ठिकाणी मानलं तर आणि एक दिवशी असतं ते नाशवंत असतो देशाने नाश काळ नाश म्हणून ईश्वर चौकडे कशावरनं त्रिभुवनच ईश्वरची लागते नुसतं मृत्यू लोकच नाही त्रिभुवन त्यांनी निर्माण केले म्हणून तो नित्य व्यापक असतात। जो अनित्य होवे सो कर्ता से जन्य होवे है। जो अनित्य होवे सो कर्ता से जन्य होवे है। आता जर अनित्य म्हणा तर कर्ता कोणी पाहिजे त्या कर्त्या पण त्याचे उत्पत्ती होते जन्म होतो म्हणजे जन्म होतो अनित्य मानलेल्या पदार्थाचा तसं ईश्वराचा जन्म नाही। याते ईश्वर का भी कर्ता अंगीकार करना होवेगा आणि ईश्वर ते कोणीतरी कर्ता मानावं लागेल जर ते अनित्य मानलं तर सो ईश्वर का कर्ता बने नहीं म्हणून ईश्वरचा कर्ता कोणी दुसरा नाही। काहे ते आप तो अपना कर्ता बने नहीं आणि स्वतः कर्ता भी होत नाही। जो अपना कर्ता आप ही अंगीकार करे तो आत्मा आश्रय दोष होवेगा। जर स्वतः करता म्हणलं तर त्याला आत्मा आश्रय दोष येत असतो। आप ही क्रिया का कर्ता आश्रय और आप ही क्रिया का कर्म क्रिया का विषय रूप कार्य होवे तहा आत्माश्रय होवे है। आपणच करता कर्म करणारा करता आहे कार्य करतो स्वतः जर म्हणून त्याला आत्माश्रय दोष होतो। जैसे कुलाल क्रिया का करता है और घट कर्म है तैसे क्रिया का कर्ता और कर्म भिन्न होवे है एक बने नहीं। क्रियाचा कर्ता वेगळा कर्म पदार्थ वेगळा आणि क्रिया वेगळी म्हणून एक होऊ शकत नाही आणि ईश्वर एकच आहे। याते आत्माश्रय दोष है म्हणून आत्माश्रय दोष स्वतः एकटाच मान कर्ता करवत कर्म नाम कार्य का है। कर्म कशाला म्हणायचं कार्य कोणतं कार्य आलं इथं घर म्हणून तसा ईश्वर जर सगळा बोललं तर मग तो कार्यच येईल ना म्हणून ईश्वर तसा नाही। और कार्य के विरोधी का नाम दोष है आणि कार्याच्या विरुद्ध जे असते त्याला दोष म्हणावं। आत्माश्रय कार्य का विरोधी है याते दोष है। आत्माश्रय दोष येईल आणि आत्माश्रय दोष जर म्हणलं तर कार्याच्या विरुद्ध असतं दोष म्हणजे कार्याच्या विरोधी। याते ईश्वर का कर्ता अन्य अंगीकार करना होवेगा म्हणून ईश्वराचा दुसरा कर्ता मानावा लागेल। सो अन्य भी प्रथम कर्ता की न्यायी कर्ताजन्य ही कहना होवेगा। ते आल्या चक्र का दोष आत्माश्रय दोष अन्य में आश्रय दोष आले पाठीमाग याच्यात आले ना
विषयामध्ये कोणते प्रकार. सो ताका करता भी प्रथम की न्यायी तासे भिन्न ही कहना होवेगा. प्रथम नंतर दुसरा करता म्हणावं लागेल. त्यातून प्रथम जो करता आहे त्यातून वेगळं म्हणावं लागेल. प्रथम करता मानवच लागेल. सो प्रथम जो ईश्वर है ताकू द्वितीय करता का करता अंगीकार करे तो अन्योन्याश्रय दोष होवेगा. पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला पहिला असं जर म्हणलं तर अन्योन्याश्रय दोष येत असतो. याते तृतीय करता और अंगीकार करना होवेगा. तिसरा अंगीकार करायला करता. ता तृतीय का करता जो द्वितीय माने तब तो अन्योन्याश्रय दोष होवे और प्रथम माने तब चक्री का दोष होवेगा. पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला दुसरा जर अन्योन्याश्रय आणि पहिला, दुसरा आणि तिसरा आता पहिला जर तिसऱ्याला कारण म्हणावा तर चक्र का दोष येईल. जैसे चक्र का भ्रमण होवे है तैसे प्रथम करता द्वितीय जन्य और द्वितीय करता तृतीय जन्य और तृतीय प्रथम जन्य सो प्रथम फेरी द्वितीय जन्य. म्हणजे ते चक्र का येईल. पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला पहिला असं जर म्हणलं तर चक्र का दोष येईल. इस रीति से कार्य कारण भाव का भ्रमण होवेगा. अशा रीती कार्यकारण भाव ही सिद्ध होणार नाही. भ्रम होईल त्याच्यात. कोणाला कारण म्हणून कोणाला कार्य म्हणून हे कळणार नाही ना. चक्रिका स्थान में कोई भी सिद्ध होवे नहीं. चक्रिका ठिकाणी कोणतं हे तो दादांची गोष्ट असावी. गुरुने सांगितलं होती. त्याने असं सांगितलं काय तर निमित्त आता ते निमित्त लक्षात विषय लक्षात 10 शून्य काढले असं गोल चक्र. त्याचं पहिलं शून्य कोणतं म्हणायचं सिद्धच होत नाही ना. असं गोल आकृती काढली 10 शून्याची. त्यात पहिलं शून्य कुठून घ्या. तसं ही चक्रिका अन्योन्याश्रय ही सगळे दोष येते. म्हणून तसं नको करू. चक्रिका म्हणजे कार्यकारण भावाला. कार्यकारण भावाला त्याचं उत्पत्ती नाश आलं. उत्पत्ती नाश आलं की ईश्वर नाश होऊन ठरेल. आणि तो नित्य आहे, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र असा आहे तो. चक्रिका स्थान में कोई भी सिद्ध होवे नहीं. आणि चक्रिका दोषामध्ये कोणतीच वस्तू सिद्ध होत नाही. सर्व की परस्पर अपेक्षा है. सर्व की परस्पर अपेक्षा है. चक्रिकामध्ये सगळ्याला अपेक्षा आहे. सर्व सगळे पहिल्याला दुसऱ्या, दुसऱ्याला तिसऱ्या, तिसऱ्याला चौथ्या, चौथ्याला पहिला हे एकूण अपेक्षित आहे. अन्योन्याश्रय में दो की परस्पर अपेक्षा है. अन्योन्याश्रय दोष मानलं तर त्याच्यामध्ये दोघांचीच अपेक्षा आहे. एक की सिद्धि हुए बिना अन्य की सिद्धि होवे नहीं. एक पहिले सिद्ध झाल्याशिवाय दुसरे सिद्ध होतच नाही. याते जैसे कुलाल का करता आप नहीं किंतु ताका पिता है तैसे प्रथम ईश्वर कर्ता का अन्य करता है. असं कुलाल स्वतः सिद्ध नाही त्याला बाप आहे. तसं ईश्वराला दुसरं कोणी करता मानावं लागेल. पण तसं नाही. ईश्वर तो स्वतः सिद्ध आहे त्याला करता नाही कोणी. और कुलाल का पिता अपने पुत्र से उत्पन्न होवे नहीं. आणि कुंभाराचा बाप हा त्या मुलापासून उत्पन्न होत नाही. किंतु अन्य पिता से उत्पन्न होवे. त्याच्या पाठीमागच्या बाप त्याच्यापासून उत्पन्न झाला आजपासून. तैसे द्वितीय कर्ता प्रथम कर्ता से उत्पन्न होवे नहीं किंतु अन्य कर्ता से ही कहना होवेगा. पहिल्याला दुसऱ्यापासून होतो. दुसरं हे पहिल्यापासून होत नाही म्हणजे त्याला तिसरा कर्ता मानावा लागतो. और कुलाल का पितामह कुलाल और ताके पिता से उत्पन्न होवे नहीं. आता कुलालाचा पितामह म्हणजे त्याचा बाप. म्हणजे हे पहिलं कुलाल त्याचा बाप आणि त्याचा पितामह म्हणजे आजोबा. तर आजोबापासून नातू नाही झाला. किंतु चतुर्थ जो कुलाल का प्रपितामह तासे उत्पन्न होवे है. त्याच्या पाठीमागचा अंतन जे आजोबाचा पंजोबा ते चौथा त्याचा पण तो उत्पन्न झाला.
वो चक्र का येते हा तैसे नाही धारा होय चक्र का नाही तैसे तैसे तृतीय कर्ता भी प्रथम और द्वितीय कर्ता से उत्पन्न होवे नहीं। तसं तिसऱ्या पासून कोणता करता तृतीय तिसरा करता पहिल्यापासून पण होत नाही। याते चतुर्थ कर्ता और अंगीकार करना होवेगा। म्हणून चौथा एखादा करता मानावाच लागेल। ता चतुर्थ का कर्ता और पंचम मानना होवेगा। चतुर्थापासून पाचवा मानावाच लागेल। याते अनावस्था दोष होवेगा। अनावस्था म्हणजे कोणतेच सिद्ध होणार नाही। अनावस्था म्हणजे कोणतीच वस्तू सिद्ध न होणे याला अनावस्था म्हणायचं। याला एक दृष्टांत देता हो का विनोदाचा दृष्टांत रामपूर नाव काय दशरथ त्याच्या बापाचं म्हणून जररथ त्याच्या बापाचं नाव तेररथ तसं हे विनोद आहे त्याला काय खरं नाही हे विनोद आहे बरं का। त्याच्या बापाचं हे आहे बघ दिलीप का काय असं हां दशरथ मूळ पुरुष सूर्यवंशीचे दिलीप राजा मग तिथे परंपरा काय असेल। धारा का नाम अनावस्था है। मग धारामध्ये अनावस्था मग कुठे सिद्धच होते ना। अनावस्था म्हणजे वस्तू सिद्ध न होणे एकामागे एक एकामागे रेल्वे कोणता डबा पहिला माहीतच नाही ते अनावस्था गोष्ट व्यवस्थित लागत म्हणून ईश्वर नाना नाही। जो कर्ता की धारा अंगीकार करे तो कौन सा कर्ता जगत करे है यह निर्णय नहीं होवेगा। आणि जे कर्ता मानला धारा मांडली करते तर कोणत्याही स्वरूपाचं कोणतं जग झालं असे तर होणार नाही। किसी एक को जगत का कर्ता मानने में कोई युक्ति नहीं। म्हणून या जगाचा कर्ता एकच आहे या मानण्याला काही दुसरं अटकल नाही एकच कर्ता एवढंच आहे। उगीच जास्त ताण घेऊ नका। ता युक्ति के अभाव का नाम ही विनिगमना विरह कहे है। आणि त्याला युक्ती जर सिद्ध नसेल विनिगमना विरह दोष असतो म्हणजे युक्ती सिद्ध होत नाही ना युक्ती सिद्ध होत नाही। और धारा की कहूँ विश्रांति अंगीकार करे तो जा कर्ता में धारा का अंत अंगीकार किया सोई कर्ता जगत का मानने योग्य है। आणि धाराचा म्हणजे सगळेच जिथे मिटल्या जातं जिथे स्थिर होते त्याला मग तोच कर्ता जगाचा कर्ता असं मानावं लागेल। पूर्व सारे निष्फल होवेंगे याका नाम ही प्रागलोप कहे है। म्हणजे पहिले सगळे ईश्वर होतील तर प्रागलोप बनवलं जात त्याला। पिछले के अभाव का नाम प्रागलोप है। आणि पाठीमागचा जो आहे त्याचा अभाव म्हणजे त्याला प्रागलोप म्हणायचा। प्राग अभाव म्हणायचा प्रागलोप म्हणायचा। प्रागलोप इस रीति से ईश्वर का देशते अंत अंगीकार करे तो उत्पत्ति अंगीकार करनी होवेगी। ईश्वराचा देशाने अंत जर म्हणलं तर त्याची उत्पत्ती मानावं लागेल ईश्वराची भी। और उत्पत्ति अंगीकार करे तो आत्माश्रयादि षट दोष होवेंगे। त्याची उत्पत्ती जर म्हणली तर त्याच्या ठिकाणी 6 दोष येतील आत्माश्रय अन्योन्याश्रय चक्रिका आणखीन चक्रिका झाल्यानंतर अनावस्था धारावाहिक दोष असे सगळे दोष येतील म्हणून उत्पत्ती नाही नाना ईश्वर नाही। याते ईश्वर का देशते अंत नाही म्हणून ईश्वराचा देशाने अंत नाही। कारण जर त्या ईश्वराला कर्ता म्हणलं तर त्याला देश लागेल ना। किंतु व्यापक है याही ते नित्य है। म्हणून ईश्वर व्यापक आहे म्हणून तो कसा नित्य आहे पण ब्रह्मासारखा व्यापक नाही हे सापेक्षित व्यापक आहे। कसं ते पृथ्वीपासून जेल सूक्ष्म व्यापक जलापासून अग्नी व्यापक अग्नीपासून वायू व्यापक अग्नीपेक्षा वायूपेक्षा आकाश व्यापक आकाश म्हणलं की तिथं आलं अज्ञान मग अज्ञान म्हणलं की ते ब्रह्मच्या आश्रित आहे म्हणजे अध्याय साधिष्ठान रूप असतो पण हे एकापेक्षा एक सापेक्षित व्यापकता आणि ब्रह्म निरापेक्षित व्यापकता। मग ईश्वर हे व्यापक आहे सापेक्षित व्यापक आहे ब्रह्मच्या दृष्टीने नाही व्यापक।
ईश्वर और जीव का स्वरूप से भेद नहीं। ईश्वर आणि जीव यांचं स्वरूप एक नाही, कारण तो स्वतंत्र आहे, माया त्याच्या अधीन आहे, बंधमोक्षरहित आहे, नित्य आहे आणि सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, तो ईश्वर. बंधमोक्षरहित आहे तो ईश्वर, माया त्याच्या अधीन आहे म्हणून तो ईश्वर. जीव त्याची ओळख आहे, म्हणजे जीव आणि ईश्वर एक नाही होऊ शकत. पण वाचाच्या दृष्टीने एक नाही, पण लक्षाच्या दृष्टीने एक आहे. वाचाच्या दृष्टीने याची उपाधी वेगळी, त्याची उपाधी वेगळी. याची उपाधी माया, त्याची उपाधी अविद्या. म्हणून उपाधियुक्त चैतन्य दोन्ही उपाधियुक्त असेल तर एक होऊ शकत नाही, आणि दोन्ही उपाध्या जर नैषध झाल्या तर मात्र एकच आहे. पण जीव ईश्वर नाही होऊ शकत, जीव ब्रह्म होतो. दोन्ही उपाध्या नष्ट झालं, ईश्वर जीव ब्रह्मच आहे ना. तो पदाचा वाचार्थ जर त्याग केला, लक्षार्थ कुठं असं दर्शनासाठी एकच आहे ना. आणि तिकडे मायाचा वाचार्थ पदाचा वाचार्थ टाकला तर साक्षीचे ब्रह्म एकच आहे. ती साक्षीचे तर ती ब्रह्म एकच आहे. लक्षार्थ दृष्टी बरं का, आणि वाचार्थ दृष्टी एक होत नाही का, उपाधियुक्त आहेत ना दोन्ही. का व्यापक ईश्वर का और जीव का स्वरूप से भेद नहीं, किंतु उपाधि से भेद है. आलं का ते, स्वरूपाने भेद नाही, मात्र उपाधि. आता याला एक दर्शन दिलं गुरुजींनी. दोन हो, एक जज आणि पानक्या. पान होणार जवळीला आले घरी, मग आईनं जवळ पाठ टाकले. तो जवळ आई, मी कोण, ही कोण, बाळ उपाधीच्या दिवशी तुम्ही वेगळे, पण माझी दृष्टी एकच आहे. तसं ब्रह्माच्या दृष्टीनं एकच आहे, जीव बी नाही, ईश्वर बी नाही. पण जर आईची दृष्टी नसेल तर मग मात्र उपाधीद्वारे वेगळे वेगळे. जीवाची उपाधी अविद्या, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, माया अविद्याच्या अधीन, हे त्याचं फक्त काही अंशाचं स्वतंत्र आहे. ते स्वतंत्र म्हणजे मुक्त होण्याकरता स्वतंत्रच आहे, बाकी स्वतंत्र नाही जीव. कारण ते स्वतंत्र आहे ना. त्याचं गुरुजींनी दर्शन केलं आम्हाला. चोराने चोरी केली, चोरी करण्यावर तो स्वतंत्र आहे, पण शिक्षा भोगण्यामध्ये स्वतंत्र नाही. तसं जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे, पण त्याचा भोग देण्या ह्याच्याबद्दल स्वतंत्र नाही. त्याचा भोग त्यांनी ठरवला ईश्वराने. म्हणून ईश्वराने दिलेल्या कर्मानुसार भोग त्याच्यातून तुम्हाला टळताच येत नाही. जीव दशेवर का, मग सांगा ना. आता तुम्ही विचार करत नाही जास्त. सगळे जीवाचे कर्म एक आहेत का? कर्म विचित्र आहेत ना. याला गुरुजी दर्शन दिलं आमच्या. एका कुत्र्याला दारात उभा राहू देत नाही, एका कुत्र्याला डॉक्टर येतो दररोज, आणि दोघं सत्य हो. एक कुत्र्या कोणी उभाच राहू देत नाही, आणि एक कुत्र्याचं पिल्लू त्याचाच भाऊ आहे, त्याला दररोज डॉक्टर येतो, चपाती खायला येतो, त्याला गादी बसायला. काय कारण आहे? कर्म. पण केले कर्म झाले तेच उपजले मेले किती, ऐसे किती. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती. किती जन्मले किती वर्षाचा पत्ता नाही त्याला. म्हणून बाबा, जीव दशा जर स्वीकारली, व्यावहार सत्ता जर स्वीकारली, तर भोगामध्ये गुरुजींनी सांगितलं अभंग आहे. पहाटे पांडव अखंड वनवासी. हो, जिथं श्रीकृष्ण परमात्मा आहे ते वनवासात आहेत. हो, जीव दशा व्यावहार सत्ता स्वीकारली तर बरं का. कर्मे श्रीराम वनवासा गेला. ईश्वराचा अवतार, पण वनवासाला जावं लागलं कर्मानुसार. व्यावसायिक लक्ष घ्यायचे. प्रातिभाषिक म्हणजे काय नाही, प्रातिभाषिक प्राप्त झालेल्या बाद त्याला साष्टांग दंडवत.
हो, हे सगळे वेदांत सांगतात, सगळे करतात, पण व्यवहार सत्तेतून बदलत नाही. आणि व्यवहार सत्तामध्ये करता बघतो नाही, दृष्ट नाही. पण हे व्यवहार सत्तेतून वेदांत आधार सांगतात, पण व्यवहार सत्तेची बुद्धी राहते. त्यांच्या व्यवहारावरून सिद्ध होतं ना. मग वेदांत करणं चांगलं सोपं का अंगावर बांधणं सोपं आहे का नाही? अंगावर बांधणं त्याला अधिकार लागतो, साधू पुस्तक लागते, ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा, अंतःकरण कृपा लागते, अभ्यास अंगी झालेला पाहिजे, मग ते सगळं होतं. मग ते आत्मानंद भोगता येतो. आत्मानंद सांगता येतो, पण आत्मानंद भोगता येत नाही. आत्मानंद भोगणारं पुरुषाला इच्छा नाही, तुम्ही इच्छा कशी कामात. आत्मानंद भोगणारा महात्मा त्याला इच्छा नाही, त्याची खुणच आहे. वासना निर्माण समोर जाते. ब्रह्मरस गुढी त्याचे पावलं, ब्रह्मन त्याला प्राप्त होतो. ज्याची वासना समोर नाही झाली, वासना असं राहत नाही, त्याला ब्रह्म नाही. ज्याला वासना नाही त्याला त्याचा भाग असे फक्त गुरुजीच होते. बाकीचे असतील तर आपला परिचय नाही. चला, हे कसं सांगितलं? स्वरूपाच्या दृष्टीने जीव ईश्वर एक आहे, पण उपाधीच्या दृष्टीनं आणि उपाधीच्या दृष्टीने म्हणल्यानंतर मग जीवाचं कर्म वेगळे वेगळे नाही. कहे थे अवच्छेदवाद में माया विशिष्ट चेतन ईश्वर कहे है और अविद्या विशिष्ट चेतन जीव कहे है. अवच्छेदवादी सुरेश्वराचार्य त्याने भामती लिहिली, त्याने असाभास अंतकरण मांडलं नाही. पण अवच्छेदवाद बी जवळजवळ बरंच आहे, आभासवादी स्थूल दृष्टीने बरं आहे. तर माया विशिष्ट चैतन्य ईश्वर मानला अवच्छेदवादीने, आणि अविद्या विशिष्ट चैतन्य जीव मानला. चला, और आभासवाद में माया और आभास विशिष्ट चेतन ईश्वर कहे है. माया आभासवादामध्ये त्या मायामध्ये पडलेले चैतन्य प्रतिबिंब आभास, त्या आभासासह माया विशिष्ट चैतन्य ईश्वर मानला. और आभास सहित अविद्या विशिष्ट चेतन को जीव कहे है. आणि आभासासह अविद्या विशिष्ट चैतन्य जीव आहे. कारण आभास ज्ञानाचा व्यवहार होतो ना. नुसतं अवच्छेदक जर म्हणलं तर तिथं व्यवहाराचं ज्ञान होते. नुसतं आभास अंतकरण म्हणजे व्यवहाराचं ज्ञान होतं. नुसतं उपाधीचं अवच्छेदक जर म्हणलं तर तिथं हे होत नाही, ज्ञानाचा व्यवहार होतो. एवढं सूक्ष्म आहे, पण ते बी बरोबर आहे. आणि त्याचं म्हणणे हे सुरू त्याला बरं आभासवाद. आभासवाद में आभास सहित अविद्या और माया का भेद है, चेतन का नहीं. चेतनाचा भेद नाही, फक्त आभासाचा जीव आणि ईश्वराचा भेद आहे. त्या मायातला आभास वेगळा, अविद्याचा आभास वेगळा. उपाधीमुळे दोघांचा भेद आहे. लक्षात दृष्टीतून एकच आहे, म्हणजे अधिष्ठान दोघं एक आहे. तैसे अवच्छेदवाद में भी अविद्या और माया का भेद है, स्वरूप से चेतन का भेद नहीं. आणि त्यांच्याच मतांमध्ये सुद्धा उपाधीचाच भेद आहे, चैतन्याचा भेद नाही. अज्ञान में चेतन का प्रतिबिंब जीव है और बिंब ईश्वर है. आता हे त्याच्यापेक्षा सूक्ष्म बिंब प्रतिबिंब आहे. अज्ञानामध्ये जे प्रतिबिंब आहे ते जीव आहे आणि ब्रह्म हे ईश्वर आहे. या पक्ष में भी चेतन का स्वरूप से भेद नहीं, किंतु एक ही चेतन में जीवपना और ईश्वरपना आरोपित है. म्हणून हे फार मोठा विषय, त्याच्या दोघांपेक्षा सूक्ष्म. एक अज्ञानामुळे जीव आणि ईश्वर हे दोन्ही आरोपित आहेत, आधार आहे. जीवाची कल्पना केली नसलेल्या आणि ईश्वराची कल्पना केली नसलेल्या अज्ञानामुळे. म्हणून चेतन एकच आहे आणि हे आरोपित आहे. जीव हे नाव आरोपित आहे आणि ईश्वर हे नाव आरोपित. हे मोठा सिद्धांत आहे. याला बिंब प्रतिबिंबवादी म्हणून बहुतेक मधुसूदन सरस्वती असावी. आता माझ्या लक्षात एवढं नाही राहत, पण मधुसूदन सरस्वतीच असेल. ह्या जीव ईश्वर पद आहे,
त्याला सांगू केलं नातं त्याला कल्पना द्या. ते नाही करायचं. कल्पना आरोप आहे का काय? मायारूपादिशी बोलली माया आरोप आहे का काय? मग जीव आणि ईश्वर हे दोन्ही आरोपित आहेत. नाव बरं का, वस्तू एकच आहे. यह वार्ता आगे कहेंगे. याच्या विचाराने पुढे करू. इस रीति से जगत का कर्ता सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र ईश्वर है. अशा रीतीने जगाचा करता सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र आहे. तो एक वस्तू आहे, अनेक ईश्वर नाही. मग त्याचं खंडन केलं आतापर्यंत. म्हणजे तो ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे आणि स्वतंत्र. हां मुद्दाम सांगू म्हणून तो स्वतंत्र आहे. का बरं स्वतंत्र नाही सांगतो नक्की. कारण त्याला बंद मोक्ष नाही. ज्याला बंद मोक्षाचे स्वतंत्र नाही सांगता येणार त्याला. ज्याला बंद आणि मोक्ष त्याला तो स्वतंत्र आहे. आणि हे बंद मोक्ष व्हायचं का बरं? शुद्ध सत्वगुण याची उपाधी म्हणून आणि याची मलिन सत्वगुण उपाधी म्हणून. मलिन सत्वगुण उपाधीवाला जीव परतंत्र आहे, स्वतंत्र नाही. आणि हे शुद्ध सत्वगुण असल्यामुळे त्याला स्वतःचं ज्ञान आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये विषय आलेला आहे. हे भगवंतांनी अर्जुनाला सांगताना हा उपदेश मी सूर्याला केला. सूर्यापासून असं मालिका सांगते. त्यावेळेस अर्जुनाने विचारले जेव्हा असं कसं बोलतो रे तो तर आता का सूर्य कधीचा? हो म्हणले तो बरोबर आहे, पण जे जे अवतार झाले ते माझे लक्षात आहे आणि मला कळत आहे आणि तुला तर कळत नाही. म्हणून ईश्वर सर्व नाही, म्हणून त्याला बंद मोक्ष नाही. ते स्वरूपातून ज्ञानी आहे आणि तुम्ही आम्ही मात्र आज्ञे नाही. हो का? स्वरूप कळत नाही आणि परतंत्राचा जीव वागतो. सांगा ना गुरुजी म्हणून मनासारखी किती घटना घडल्या आजपर्यंत. का? परतंत्र जीवन. तुमच्या कर्मात बदल होऊ शकत नाही व्यवस्था स्वीकारल्यावर. एक वयू नाथांची अशी जबरदस्त आहे. आद्रष्टा आदीन असे हे शरीर नीट आहे का? शरीर म्हणले, जीव नाही म्हणले. आद्रष्टा आदीन असे हे शरीर तेच आले हरिहार. हे दोनच मानक जगाचे जबरदस्त. पण अन्यथा न होय अनुमात्र. त्या दोघं सुद्धा आदर्शाचा भोग जीवाचा अनुमात्र सुद्धा टाळता येत नाही. पण प्रत्येकाला वाटतं माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाला वाटतं मला मोठं पद मिळायला पाहिजे. अरे मोठं पद कसं मिळेल? तो तुझ्याजवळ आमचे गुरुजी नाही आवा म्हणायचे लंगुट्याला पाय घोळ. त्याला कळतं का? हे नाही कळतं. लंगुटी लावलेली असते हां आणि तिथे पद पाय पद सोडलं ह्याला लंगुटे पाय घोळ. धोतर बी नाही पण पाय घोळ, लंगुट्याला पाय घोळ. आपण त्याला काही काही गोष्टी इतकं मजाच आहे. लंगोट्यात पाय घोळ म्हणजे लंगोट्यामध्ये 3 बोटाची 4 बोटाची रुंदीचं पट्टी असते आणि ती घातलेली असते आणि ती पाय मागचा पदर पाय तासर म्हणून लंगोट्याचा पाय घोळ. धोतराचा पाय घोळ सोपतो का लंगोटी रे? साधन तर बोलणं कळत नसतं. तसे ही जीव लंगोट्याचा पाय घोळ आहे. कसं ते इंद्रियाचा ताब आहे पण त्याला तुम्ही श्रीमंत आहे. श्रीमंत तितके विषय आसक्त असतात, तितके बुद्धिहीन असतात. एकच खरा साधू सुखी आणि वेगळा असतो. बाकी सगळे दलित छाप. श्रीमंत एकच. कोण श्रीमंत? साधू. सदैव सुरते जवळ येतात चोर जाते. आम्ही सदैव सुटते. आमच्याकडे चोर द्यायला पण ते शंकर महाराजला सांगायची गोष्ट म्हणजे एक हे होतं साधू. साधू होतं की लेकरं बाळ आपले बुसकटात टाकलेले पांघरण नाही ना, खाली बुसकट अंतरले वर बुसकट टाकले ढाकून. चोर आले उडाचं ह्याचं काय आहे आपलं आपलं धुतर टाका म्हणजे पोरं चांगलं.
हे झालं एक बाब. पण आम्ही सदैव सुटतो जवळचे चोर जाते पुढे जाऊ भिके मागे कुत्रे घर राखते एवढ्या विषय होता. आम्ही पुढे जर गेलो तर कुत्र्याने घर राखलं पाहिजे. काय खायलाच नाही खायला दरवाजा उघडा. पण काय न सांगता तरी सर्व का इतका त्याग लागतो. तसं नाही. परमार्थाला त्यागाचा होत नाही. त्यागी घडे बघून भोग होईल सुख. त्याग या शब्दाचा अर्थ हाताने वाटोळ नाही करायचं. आहे त्या परिस्थितीतून ते परमार्थ बनवायचा. त्याला गुरुजी सांगा गरिबीतून परमार्थ कसा घडतो ती तुकोबारातून बघावा आणि श्रीमंतीकडून परमार्थ कसा घडतो ती नाथातून बघावा. पैठणचे नाथ घाबरला दररोज तू पोळीचे ब्राह्मणाला जेवण तुकोबाराचे घरचे पण ते खायची. पण दोघंकडेच जेव आले. यांच्याकडे जेव होते आणि त्यांच्याकडे बी जेव होते. मग गरिबाला जेव मिळतं श्रीमंताला कुणाला नव्हतं. आधी काय त्याला एकच उत्तर आहे. गरिबाचाही जेव नाही आणि श्रीमंतीचा मग कुणाचा जेव आहे अधिकाराचा मग म्हणजे आम्ही गरीब आम्हाला कशाला देव देव भरतो ती तुकोबाराकडे बोल. हे खरं जर सोडलं ना सांगतो ना जर सोडलं सगळे भिकार बोंबू वार करे काय ते पण ते असं ते तुकोबाराकडे आले का अनगडी सपस्तीत कोणतरी साधू आले अनगडच्याने. मग त्यांनी ते बाई दळीत होतं ना पहिलं दळायचं ना जेवायचं पीठ करायचं ते पाळीचं पीठ भरलं तुकोबाराने दान केलं. आणि नाथाकडे दररोज सोन्याचा मोहरा ब्राह्मणाला पण दोन्ही घरी ते म्हणून गरीबाला होतं ना आपण गरीब आपल्याला खाण्याची अडचण आहे. श्रीमंताला होतं पैशाची कुठे ठेव ही अडचण पण हे दोन्ही दार आहेत म्हणायचं गुरुजी. एवढा मोठा देह अपूर्व दिलाय भगवंताने आणि त्या देहाकडून दोन मुक्ती मिळते. त्या देहाकडून आपण अक्षय सुख मिळते आणि जळीबीर कशाला म्हणतात तरी तुम्ही. पण बुद्धिहीन माणसं त्या सगळ्या चांडाळ आहे का नाही. कोण कोण आहे चांडाळ आहे का नाही. आम्ही काय केलं तुम्ही काय केलं तुमचं वाटतं तुम्ही केलं आणि मी काय करायचं म्हणून ही मी का सांगितलं तर उपाधीच्या दृष्टीने दोघांचा भेद आहे. ब्रह्माच्या दृष्टीने स्वरूपाच्या दृष्टीने दोघं एक करतात आणि त्याच्यात मधुसूदन सिद्धांत आला की जीव आणि ईश्वर हे दोन्ही नाव आधार आहे. आरोपित एक जण जीव बी नाही ईश्वर बी नाही. मग तो सारिका आहे का मुलगी आहे का स्त्री आहे कोण तो काय विचार निदर्शनासाठी म्हणायला लवकर बरंच म्हणता येईल पण घाबरतो कुठं म्हणता येते अंगी कुठं भिल्ला परमार्थ व्यवहारात म्हणत नाही. म्हणून नवनाथामध्ये तो वाचलं नाही. नवनाथा प्रत्येक नाथ प्रत्येक ह्या देहाला मच्छिंदर म्हणतात, ह्या देहाला जालिंदर म्हणतात, या देहाला गोरक्ष म्हणतात. मी नाही म्हणले 84 सिद्ध सुद्धा हेच म्हणत राहिले. या देहाला मच्छिंदर म्हणतात. मी मच्छिंदर कुठे म्हणले. ही नवनाथ म्हणजे गुंडी आहे दृष्टीची. प्रत्येक नाथ या देहाला मग कुठं राहिले असं कसं वृत्ती अनुभवल्याशिवाय जमत नसते. चला अभ्यास केलं होईल असं ऐकूनच कळेल ना. सो ईश्वर व्यापक है ताका और जीव का विशेषण मात्र से भेद है और स्वरूप से अभेद है. म्हणून ईश्वर व्यापक आहे, जीव परिच्छिन्न आहे, उपाधीमुळे वेगळेपणा आहे
आणि ज्ञानाच्या दृष्टीनं ब्रह्मदृष्टीनं दोघं एकच आहेत. यह द्वितीय प्रश्न का उत्तर कहा. कोणत्या प्रश्नाचं दुसऱ्या कोणता दुसरा प्रश्न. संसार का कर जगत का कर. वा वा झाले आता. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर झाले आता. मधुसूदन स्वामीच्या दृष्टीने कसं, विद्यार्थी स्वामीच्या दृष्टीने कसं, आणि भामतिकार वाचस्पती मिश्र यांच्या दृष्टीने कसं. वाचस्पती मिश्र औषधिकवादी, विद्यार्थी स्वामी आभासवादी आणि मधुसूदन स्वामी बिंब प्रतिबिंबवादी. या तिघांनी एकच उत्तर दिलं. उपाधीचा भेद आहे, उपाधीमुळे जीव ईश्वराचा भेद आहे. पण उपाधी जर नाही समोर ठेवली ब्रह्मदृष्टी पाहिजे तर हे तिघाच्या मते अधिष्ठान चेतन एकच आहे. जीव वेगळा नाही आणि ईश्वर वेगळा नाही, पण उपाधी बाजूला सारा. काय सारा. उपाधी बाजूला सारा. त्याला एक दृष्टांत देतो, विषय इथे थांबू. काशीला काही लोक गेले. तिच्यावर एक राजा आला. राजाचं वैभव म्हणल्यानंतर अंबारी बसणे, हत्ती, सोन्याचे अंबारी, तसे पुढे सेवक, भालदार, टोपदार हे सगळं. तो राजा काही लोकांनी पाहिला ते वैभव, आणि त्याच राजाला काही पश्चाताप झाल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर ते फिरत आले. ज्याने त्या राजाला पाहिलं होतं ते अग्रस्थांनी ती पारावर बसलेले लोक. आता काय नाही रे, जुने लोक ते देवस्थानाचं पारावर बसायचे मारुतीच्या. सकाळी पारावर बसायचे, सकाळी मारुतीच्या दर्शनाला यायचे. जुने लोकले काही गोष्टी खूप चांगल्या, आणि ते बसले पारावर काही देवस्थानाचा. ते संन्यासी आले. संन्यासी आल्यानंतर म्हणजे हे तर आपण वेगळं होतो ते पाहिलं. त्यांनी राजा म्हणा तर संन्यासी, तर त्यांनी अर्थाचं नाही म्हणले ते व्यक्ती आहे. तर तिचं वैभव बाकीचं टाकणार ही त्याला भव्य कपड्याची त्याला अंबारी सोडून व्यक्ती तिचं. तसं दोन्ही उपदन्यास केल्यावर अधिष्ठान त्याचं लक्षाच्या दृष्टीनं अधिष्ठान एकच. वाचाचं दृष्टी तर संन्यासाची उपाधी वेगळी, राजाची उपाधी वेगळी, पण त्याच्यामध्ये आज चेतन जे आहे ते एकच आहे. म्हणून अविद्या उपाधी त्याचा अधिष्ठान कुटस्थ एक आहे. माया उपाधी त्याचा अधिष्ठान ब्रह्म कुटस्थ एकच आहे स्वरूपाच्या दृष्टीने, आणि उपाधीच्या दृष्टीने मात्र वेगळं आहे. म्हणून आता तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. या जगाचा करता कोण आहे. ईश्वर. स्वतः सिद्ध झाले का. अनुपासून सिद्ध झाले का. जड चेतन आहे का. हे सगळ्याचं खंडन केलं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे प्रकरण ग्रंथ आहे, आकरण ग्रंथ नाही. आकरण ग्रंथामध्ये कथा असतात, कुठल्याही कथा चालत राहतात. पण हे झालेला विषय, प्रकरण विषय. एकच प्रकरण घेतलं का नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं त्याने, मी कोण्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं तो साक्षीच येतो. त्याचं चिंतन खूप केलं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं, एक जगाचा करता कोण ईश्वर आहे. त्याचं अनेक रीतीने खंडन केलं. आता ईश्वर झालं. आता मुक्तीचं साधन काय हा तिसरा प्रश्न. त्याचं चिंतन भगवान कोण घेतलं तर करू. झालं ना विषय. कोण थोडे हिडीच वेगळं ऐकत तेच आहे. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मुक्ती का हेतू. हा म्हणजे मुक्तीचं कारण काय. मुक्तीचं कारण काय रे खरं. जप करून बसण्याचा, मग तीर्थयात्रा करण्याचा, यज्ञ करण्याचा, डोळे दाखवून बसण्याचा, दान धर्म करण्याचा, समाज लावण्याचा. खूप चिंतन आहे आता. म्हणून एकच होईल लक्षात ठेवा. 15 दिवस गुरुने खूप सांग. वाचून ज्ञाने विनेचे उपाय करशील विचके की सुटकीचे नाही अधिक गणपती रूप. ज्ञानानं जे कळते ते जाणी जाऊ कळा. तो कवर आहे बोलले माऊली.
अहो तुमचं कळायचं कधी माझ्याकडे जेव्हा खातं मग मी बोल कसं बोलायचं. हो तुकोरांनी बोलावं. माऊलीचं वाचून ज्ञानी विनेचे उपाय करशील झिटके इसे स्थितीची अधिकी गुंफ करते. माऊली काय उपाय कवा करते कधी गुंफशी अधिक हे कवा शब्द कळायचे आणि मग ज्ञानानं जे जे कळते ते जाणून अवकाळ. जे ज्ञानावर जे सगळे तुमच्या अवकाळात आहे मग तुमच्या कळा काहीच नाही सत्व काहीच नाही. हो बघ ना आता जर स्वरूप अनुभव जर नसेल मी ब्रह्म आहे असं जर अनुभव नसेल सगळेच गळी दुखतात सगळेच काळ उंडले तोंड. हो तसं नाही. सत्वगुणाचा व्यवहार दुःखदायक रजगुणाचा व्यवहार दुःखदायक तमगुणाचा व्यवहार दुःखदायक. तमगुणाच्या लोकांना रजगुण आवडत नाही रजगुणाच्या लोकांना तमगुण आवडत नाही. सत्वगुणाच्या लोकांना तेही दोन आवडत नाही आणि हे दोन गुण लोकांना सत्वगुण आवडत नाही. काय पोट काय खायला देतं का ज्ञानशीलचे पान वाचलं का पैसे देते का ते करावं लागतं. बरं करावं आता आमचे काय दुर्बळ माणसं करा तुम्ही यावं देऊ.